हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी काढलेल्या अधिसूचनेची प्रत सुपूर्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं उपोषण सोडवलं। मुख्यमंत्री शिंदेंनी अधिसूचना दिल्यानंतर जरांगेंचं आंदोलन मागे। विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती। अध्यादेश नव्हे, ही फक्त अधिसूचना। 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आणि समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य। आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान। सरकारनं अध्यादेशाचा मान ठेवावा, अध्यादेशाला धोका पोहोचल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रासंबंधी काढलेल्या अधिसूचनेविरोधात कोर्टात जाणार, गुणरत्न सदावर्तेंची घोषणा। मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या बरोबर नाही, शिंदेंकडून जनतेची दिशाभूल। घटनातज्ञ उल्हास बापट यांची टीका, तर सरकारच्या अधिसूचनेला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं, घटनातज्ञ उज्ज्वल निकम यांचाही दावा। जात शपथपत्राने नाही तर जन्मानं येते, सगळ्या सोयऱ्यांसंबंधीची अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। ओबीसीमध्ये आल्यानं ईडब्ल्यूएसचं आरक्षणही गमावलं, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून ट्विट करत मनोज जरांगेंचं अभिनंदन, सरकारनं तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा टोला। सरकारच्या निर्णयानं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। तर मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं, सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश शेंडगेंचा आरोप। भाजपचा डीएनए ओबीसी आहे म्हणणारे भाजपचे नेते गप्प का, शेंडगेंचा सवाल। सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी भूमिका जाहीर करावी, प्रकाश शेंडगेंची मागणी। अंतर्वादीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची सरकार अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्र्यांचा शब्द। तर सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्व समाजाला लागू होईल का, भुजबळांचा सवाल। उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, काँग्रेस 11 तर समाजवादी पक्ष 69 जागा लढवणार, अखिलेश यादव यांची घोषणा। 43व्या वर्षी रोहन बोपन्ना बनला चॅम्पियन, बोपन्नानं ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं। दुहेरीमध्ये ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा बोपन्ना ठरला सर्वात वयस्कर खेळाडू। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।